अरे 15 मिनिटं बोला, पण तेवढं मिनिटं काही बोलणार नाही. 2 मिनिटात माझी कृतज्ञता आमच्या सगळ्यांचे भाव व्यक्त करतो आणि थांबतो की तू घातलेस पाणी कायम मुळास माझ्या, बहुधा म्हणून आला दरवळ फुलास माझ्या, बहुधा म्हणून आला दरवळ फुलास माझ्या. आमच्या सगळ्यांच्या या फुलांना हा जो दरवळ आलेला आहे, हा जो सुगंध आहे, हा तुमच्याकडून आलेला आहे. तुमचे जे संस्कार आहेत, गुरुवर्यांचे जे संस्कार आहेत, ते संस्कार आम्हाला हे शिकवतात. कायम एकमेकांच्यासाठी आपण हातामध्ये हात देऊन पुढे जायचं आहे. आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अच्युत गोत्रीय आहोत आणि आलेल्या प्रत्येक संकटांना तोंड देण्यासाठीचं धीराचं जे काम आहे, हे संस्कार आपण आम्हाला दिलेले आहेत. मुश्किलों से जूझता लड़ता रहेगा, मुश्किलों से जूझता लड़ता रहेगा, आदमी हर हाल में जिंदा रहेगा, मंजिलें फिर फिर पुकारेगी उसे ही मंजिलों की ओर जो बढ़ता रहेगा, मुश्किलों से जूझता लड़ता रहेगा. हे संस्कार आमच्यामध्ये देण्याचं जे काम केलं आमचे राजशास्त्री व्याकरणाचार्य, कितीतरी अडचणी या 5 वर्षामध्ये परमप्रीतीचं हे सगळं काम करताना त्यांच्या जीवनामध्ये आल्या, वेगवेगळे प्रसंग आले, पण तरी सुद्धा थांबले नाही. ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, अश्रु स्वेद रक्त से लथपथ लथपथ लथपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. हा अग्निपथ आहे. या अग्निपथावरून चालत असताना आम्हाला आमची जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा खऱ्या अर्थाने आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक, ही आचार्य मंडळी आणि मातृवत्सलतेने ज्या स्त्री शक्तींनी आम्हाला लहानपणापासून सांभाळलंय, ही सगळी मातृशक्ती आमच्या मागे उभी राहिली शिवाय खऱ्या अर्थाने हे काही होऊ शकणार नाही. 2 वाक्यांमध्ये ज्या मंडळाने आमचा हा सत्कार केला, सन्मान केला, त्यांच्यासाठी एवढंच सांगू शकतो. आजकाल एकमेकांच्या बद्दल समाजातलं चांगलं बोलणं कमी होत जे चाललेलं आहे, एकमेकांच्या विषयी मान सन्मान आदर जो कमी होत चाललेला आहे, अशा काळामध्ये आपण आमचा सत्कार केलेला आहे. आपल्या ऋणामध्ये, आपल्या कृतज्ञतेमध्ये आहोत. नाव दुनियेमध्ये जर अमर पाहिजे, नाव दुनियेमध्ये जर अमर पाहिजे, तर तुला माणसांची कदर पाहिजे, तर तुला माणसांची कदर पाहिजे. आमचा या ठिकाणी आदर सन्मान केला. खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि या मानपत्राचं वाचन करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महास्थान विकास मंडळ मनसर ई 16 आणि 17, अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हा. मानपत्र आचार्य आम्ही सगळे जे आहोत त्या सगळ्यांचे नाव या ठिकाणी आलेले आहेत. प्राध्यापक परमप्रीती ज्ञानपीठ, गोसावियाची अवघ्या परिवारा माझी, आपण बहुता गुणी अलंकृत असा, तया माझी एके सिंहाणीवे, एके बुद्धिमते असती, आणि तेने गुणी करुणी अवघा परमार्ग तोषविलासे, ऐसे या पुरुषा माझी आपण अग्रणी असा, आपुलेने जाणीवे करुणी उचिता गुरुकुळाची क्रिये, गुण उपयोगा लावणी क्रियेसी रूप आणि ते असा, जैसे भोटोवासी देऊळ अवघ्यापसी बरवे पाहो जाणीतले, तैसे उचिता क्रियेचा विनियोग आपुला ठाई असे, तेनेची निमित्ते येणे प्रमाणपत्रे नसी, आम्ही आपणासी गौरवित असू. श्री पुरुषोत्तम ठाकरे नागपूर अध्यक्ष, आचार्य श्री बांकर बाबा मनसर कार्याध्यक्ष. धन्यवाद. एकदा अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महास्थान विकास महामंडळ जोरदार टाळ्यांनी या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करूया. धन्यवाद. दंडवत प्रणाम. अहो, संन्यास दीक्षेच्या उद्घोषासाठी आलेला नाही आणि प्रभू उद्घोषाशिवाय आपल्या जवळ येत नाही. तो आवाज द्या म्हणतो आपल्याला, आणि आपण आवाज द्यायला जर तयार नसाल तर प्रभू आपल्यापर्यंत पोहोचेल कसा? हीच किमया कदाचित जर या आत्ताच नुकत्याच ज्यांनी संन्यास दीक्षेमध्ये प्रवेश केला त्यांनी प्रभूला आर्त स्वराने हाक मारली, प्रभू आलेत आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. आपणही जर महाराजांच्या उद्घोषांचं जर चिंतन केलं, उद्घोष केला, निश्चितच प्रभू तुम्हाला सहाय्यभूत होईल, तुमचं मनोरथ पूर्ण करेल. आणि म्हणूनच कुठलाही संकोच न करता, कुठलाही मनामध्ये उत्साह अंतःकरणातून, उत्साहरूप अंतःकरणातून आपण आपल्या प्रभूचा नाम उद्घोष करावा. मी आता आपणास श्री दत्तात्रय प्रभू नामांचा जयघोष, पंचअवताराचा जयघोष नाही करवत, आपल्याला केवळ दत्त प्रभूंचा जयघोष करवितो.
कारण आता आपला प्रण पाहण्यामध्ये अर्थ नाही, परंतु दत्तप्रभूंच्या जयघोषातून तुम्हाला निश्चितच ऊर्जा प्राप्त होईल अशी मला खात्री आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी दत्तप्रभूच्या नामाचा जयघोष करावा. श्री दत्तात्रय दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. खऱ्या अर्थाने आता अध्यक्षच आपल्याला उद्घोष करून घेतील, कारण त्यांच्या उद्घोषाची जी परिक्रिया आहे ती अत्यंत उद्बोधक आणि वेधक आहे आणि त्यातूनच तुम्हा सर्वांना ते आपल्याकडे आकर्षून घेतील अशी मी अपेक्षा करतो. तर परमप्रीती त्रैवार्षिक परमप्रीती महोत्सव या अनुषंगाने संपन्न होत असलेली ही धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य, सकळ कलागुण संपन्न विभूतियुक्त असे माझे परमस्नेही आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर अमरावती निवासी पूज्य बाबाजी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय अखिल भारतीय विचार चिंतन परिषदेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे विचारशास्त्र या त्रैमासिकाचे मुख्य संपादक, ज्यांनी नुकताच अतिशय महत्त्वपूर्ण विषयावरती ज्ञान प्रबोधन करून श्रीमद थोरले प्रकरणाला आपल्या सर्वांना प्रबोधित केलं, असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर मकरधोकडा निवासी बाबाजी, ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धर्मध्वज फडकवण्यात आला, ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री क्षेत्र परमेश्वरपूर निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या पावन उपस्थितीने हा सोहळा संपन्न होत आहे असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री क्षेत्र परमेश्वरपूर निवासी श्री गोपीराज ग्रंथ संग्रहालयाचे संचालक आदरणीय श्रद्धेय पूज्य बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय उपाध्य आमनाय आचार्य प्रवर श्री क्षेत्र परमेश्वरपूर निवासी आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री एकशेदेव बाबाजी, त्याचप्रमाणे उपाध्य आमनाय आचार्य प्रवर श्री क्षेत्र परमेश्वरपूर निवासी पैठणकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर माझे परमश्री परमपूज्य महंत श्री पाचराव बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय श्रद्धेय महंत श्री एकोव्याज बाबाजी, त्याचप्रमाणे उपाध्य कुलभूषण आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री नांदगावकर बाबाजी, आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावरती विराजमान असलेले आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री वाइंदेशकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय महंत श्री माधवव्यास बाबाजी बिडकर, आदरणीय श्रद्धेय महंत श्री तळेगावकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय महंत श्री सेवातकर बाबाजी. आणि हा जो सोहळा खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना संत दर्शनाचा लाभ, प्रभू श्रवणा प्रभू चिंतनाचा लाभ आणि संन्यास दीक्षाच्या माध्यमातून हा अपूर्व योग ज्यांनी आपल्याला घडवून दिलेला आहे. या सोहळ्याचं नाव अतिशय गोड आहे. हे नाव कुणाच्या कल्पनेतून साकार झालं याची आपल्याला प्रास्ताविकातून आपल्याला कल्पना दिलेलीच आहे, परंतु हा जो सोहळा ज्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे असे माझे परमस्नेही मित्रवर आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री बाणकर बाबाजी आणि त्यांना साथ देणारे आदरणीय श्रद्धेय या कार्यक्रमाचे विनीत असलेले परमपूज्य महंत श्री आचार्य श्री व्याकरणाचार्य राजशास्त्रीजी बांधकर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संत महंत तपस्विनी माता भगिनी आणि जमलेल्या माझ्या सर्वच धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो, ही नावं घ्यायची किमया म्हणजे 2020 मॅच सारखी करावी लागते, अन्यथा वास्तवतः हा नावं घेताना फेस सुटतो पण पावन होतो असं म्हणतात आणि खरंच पावन झाल्यासारखं माणसाला जाणवतं. या नावामध्येच ती पावर आहे की खऱ्या अर्थाने मला भूक लागलेली होती, मी आदरणीय अमरावतीच्या बाबांना म्हटलं भूक लागली, पण तू नाव घेता क्षणीच एक अंतःकरणामध्ये असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर कवीश्वर कुलभूषण परमस्नेही महंत श्री अष्टूरकर बाबाजी श्री क्षेत्र रुद्रपूर आणि केल्लारा आणि माझ्या जमलेल्या सर्व धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो, नाव आहे परमप्रीती. काय नाव आहे? ही परमप्रीती खरंच आहेत का हो आपल्यामध्ये? ही थोडीशी विचार करण्याची बाब आहे. हा सोहळा ज्यांनी आयोजित केला त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थाने आदरणीय आमचे सद्भक्त वासनिक पुरुषोत्तमरावजी ठाकरे साहेबांनी सांगितलं प्रस्तावित